श्रद्धेच्या वाटेवर चालताना, सेवेच्या भावनेने मन भरताना, चला आजच्या पवित्र मुक्कामाकडे वळूया. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे. कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. या दुसऱ्या टप्प्यातील दुसरं पवित्र ठिकाण आज आपण जाणून घेणार आहोत. श्री मल्लीनाथ महाराज आश्रम, भिगवण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. श्री मल्लीनाथ महाराज आश्रम हा एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र आश्रम असून याची स्थापना सन 1987 मध्ये करण्यात आली. हा आश्रम ध्यान, साधना आणि शिवभक्तीचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. आज देशभरात 5,000हून अधिक मल्लीनाथ शिवलिंग अस्तित्वात आहेत. याच परंपरेला पुढे नेत या आश्रमात भविष्यात 108 फूट उंच भगवान शंकराची भव्य मूर्ती उभारण्याचं महत्त्वाकांक्षी नियोजन सुरू आहे. निसर्ग, साधना आणि श्रद्धा याचा सुंदर संगम इथे अनुभवायला मिळतो. आता या आश्रमाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत तिथल्या स्थानिक नागरिकांकडून. नमस्कार, माझं नाव अंबादास सुभाष साखरे. मी राहणार मुक्काम पोस्ट स्वामी चिंचोली मल्लीनाथ महाराज आश्रम येथे आहे. 14 फेब्रुवारी भाऊ प्रतिष्ठान मुंबई येथून दत्त पादुका येत आहेत. तर सर्व ग्रामस्थांनी दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन ही सर्वांना विनंती. श्री गुरुदेव दत्त भाऊ महाराज की जय. हे मल्लीनाथ देवस्थान आहे, शंभू महादेवाचं ठिकाण आहे. या मंदिराला इतिहास असा की 400 वर्षे पुरातन मंदिर आहे. तर या पुरातन मंदिराच्या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री भाऊ प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दत्त पादुका पालखीचं आगमन या ठिकाणी 14 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी रात्री त्या पालखीचा मुक्काम असणार आहे. आनंदाची गोष्ट सांगण्याची अशी आहे की दुसऱ्या दिवशी 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि दत्त महाराजांचं आगमन शिवाच्या स्थानामध्ये झालेलं आहे. हा एक दुग्धशर्करा योग आहे. त्याहून एक वेगळा आनंद असा आहे की भाऊ महाराजांचे उत्तराधिकारी आदरणीय काकाश्री उर्फ विजय चव्हाण यांचं या ठिकाणी त्या दिवशी सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी पूजन केलं जातं. त्याला शिवकळाचं पूजन असं म्हणलं जातं. हे पूजन झाल्यानंतर ठीक 8 वाजता आमच्या संस्थेतील जी ब्रह्मवृंद मंडळी आहेत, जवळजवळ 42 ब्रह्मवृंद आहेत, त्यांच्या मुखातून महारुद्राभिषेकचा कार्यक्रम या ठिकाणी दत्तपादुकावर आयोजित केलेला आहे. आणि त्यानंतर कोकणातील ब्राह्मणाद्वारे आम्ही दत्तपादुकावर भस्मार्चन सोहळा करणार आहोत. तसा एक वेगळा कार्यक्रम हे शिवमंदिर स्थानाचं महत्त्व ओळखून आमचे गुरुवर्य काकाश्री पण या ठिकाणी येणार आहेत. तेव्हा या सर्व ग्रामस्थ आणि इथल्या भाविक भक्तांना माझी विनंती आहे, शिवभक्तांना विनंती आहे की महाशिवरात्रीनिमित्त आपण या सर्व स्थानाला भेट द्यायचे आणि या सर्व भक्तिरसात आपण सर्वांनी डुंबून जायचं आहे आणि सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. ही नम्रतेची विनंती. श्री गुरुदेव दत्त. 14 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री मल्लीनाथ महाराज आश्रम भिगवण इथे आगमन होणार आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी महारुद्राभिषेकाचं आयोजन केलं जात आहे. तरी भिगवण परिसरातील सर्व भाविकांना नम्र आवाहन, श्री दत्त पादुका पालखीच्या स्वागतासाठी, दर्शन, सेवा आणि शिवोपासनेसाठी आवर्जून उपस्थित राहावे. श्री दत्तगुरूंची कृपा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद या संपूर्ण प्रवासात सदैव राहो हीच सदिच्छा. हर हर महादेव. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.